नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तुम्ही वाचलंच असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज कळणार आहे. चातकासारखे आपण शिक्षक भरतीची वाट बघत आहोत आणि रोज प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झाल्या आहेत. रोज प्रत्येकाला वाटतं की जर मुदत वाढत आहे तर जागा अपलोड का होत नाही. प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे की पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झालेल्या आहेत. साहजिकच आहे, इतक्या वर्षापासून आपण 2 वर्षापासून जवळजवळ पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट बघत आहोत. भरपूर लोक त्याच्यामुळे त्रस्त झाले आहेत. अनेक यूट्यूबवर जाऊन लोक व्हिडिओ बघतायत, विद्यार्थी व्हिडिओ बघताय, परंतु कुठल्याही प्रकारचं सोल्युशन त्यांना भेटत नाही आहे. रोज निराशाच पदरी पडते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कृपया व्हिडिओला स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरची जी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप आनंदाचा आजचा हा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झाल्या आहे त्याबद्दल एक विशेष प्रकारची माहिती ही आपल्याला मिळाली आहे. आपले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की पवित्र पोर्टल जी फेज 1ची जी विद्यार्थी मित्रांनो भरती आहे, ती फेज 1ची जी भरती होणार आहे ती सगळ्यात जास्त ज्या जागा येणार त्या खाजगी शिक्षण संस्थेच्या आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की अशा बऱ्याच ज्या खाजगी शिक्षण संस्था याच्या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. कारण एकाच तीन जे प्रमाण आहे ते एकाच 3 प्रमाणामुळे 3च उमेदवार एका जागेसाठी पात्र आहे. आणि तिथे काही ऑप्शन नसल्यामुळे बऱ्याच ज्या संस्था आहेत त्या संस्था आता एकाच एक या प्रमाणाकडे वळण्याचा नक्की प्रयत्न करत आहेत. ज्या चांगल्या संस्था आहे, ज्या टॉपच्या संस्था आहेत, ज्या ब्रँड संस्था आहेत, ते विद्यार्थी मित्रांनो एकाच एककडेच जाणार आहे. म्हणून मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्यावेळेस ज्या संस्था येणार आहेत त्या एकाच एक जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहेत. बऱ्याच संस्था एकाच 3 देखील घेणार आहे, परंतु ज्या टॉपच्या ज्या संस्था आहेत त्या टॉपच्या संस्था ह्या एकाच एक प्रमाणातच जास्त वाढताना तुम्हाला दिसतील. कालच जो एक GR निर्गमित झाला त्या GRनुसार एखाद्या संस्थेचा जर वाद चालू आहे, म्हणजे त्या संस्थेवर जे एक संस्था चालकांचे काही किंवा जे ट्रस्टी असतील त्यांचे काही आपापसात भांडणं चालू आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अशा ज्या संस्था आहेत तिथं काय करतात, लोक पवित्र पोर्टलला तिथं जागा देत नाही. आणि पवित्र पोर्टलवर जागा दिले नसल्यामुळे त्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शासनाने एक GR निर्गमित केला. त्या GRनुसार अशा ज्या संस्था आहे, ज्या संस्थांमध्ये वाद चालू आहे किंवा धर्मादाय आयुक्ताकडे 1 वर्षापासून त्यांच्या वाद जो आहे तो पेंडिंग आहे, 1 वर्षापेक्षा जास्त, अशा ज्या संस्था आहेत त्या संस्था पवित्र पोर्टलवर त्यांना कंपल्शन केलं आहे की तुम्हाला द्यावाच लागेल. आणि अशा संस्थांना एकाच 3 प्रमाण हे ठेवण्यात आलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी न्यूज आहे. अशा संस्थांना हे एकाच एक म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला अशा संस्था आपल्याला येणार आहेत. म्हणून महाराष्ट्रात अशा भरपूर ज्या संस्था आहेत ज्या वादामध्ये आहे, त्या वादामध्ये असलेल्या जे वादामध्ये संस्था आहे त्या संस्थेमध्ये एकाच एक प्रमाण हे येणार आहे. आणि त्यामुळे भरपूर ज्या संस्था आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यू येणार आहे. ही खूप मोठी खुशखबर आपल्यासाठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा जरी कमी प्रमाणात येणार असल्या तरी खाजगी संस्थेच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. तरी तुमच्या माहितीकरता जर व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्या 2 संस्था टाकलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी संस्था आहे ती म्हणजे जी ब्रँड शिक्षण संस्था जी आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्था. विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक मागच्या भरतीला देखील जास्त प्रमाणात जागा आल्या होत्या आणि ह्या भरतीत देखील रयत शिक्षण संस्थेच्या जास्त प्रमाणात जागा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा ज्या अभियोग्यताधारकांचं जे स्वप्न असतं की रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला जॉब मिळावा, ही एक चांगली ब्रँडेड आणि अशा खंडातील सर्वात 1 नंबरची संस्था आहे जिच्या शाखा ह्या संपूर्ण महाराष्ट्राभर पसरल्या आहे. तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आनंदाची जी बातमी आहे की रयत शिक्षण संस्था जी आहे ही रयत शिक्षण संस्था ही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या जवळजवळ 500+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची खुशखबर आपल्यासाठी आहे. रयतच्या 500+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे. ती गोष्ट वेगळी आहे की रयतचं मेरिट हे हाय जातं, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी कृपया नक्कीच रयतला तुम्ही प्रेफरन्स द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षाही रयतला जाण्याचा लोकांचा कल जास्त असतो, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही शाखा पसरली आहे. त्यामुळे बदलीला देखील अडचण येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तशा बदल्या बंद आहे, परंतु ज्यावेळेस बदल्या होतील त्यावेळेस
चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो इकडं तिकडं जाण्याचा. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही खास खुशखबर तुमच्यासाठी आहे. रयतच्या जागा ह्या 500+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर आपल्याला येताना दिसत आहे. त्यानंतरची जी मोठी संस्था आहे ती म्हणजे स्वामी शिक्षण संस्था. विद्यार्थी मित्रांनो ही जी स्वामी शिक्षण संस्था आहे ही देखील रयतच्या तोडीस तोड असलेली ही शिक्षण संस्था आहे आणि खूप छान अशी शिक्षण संस्था, प्रसिद्ध अशी शिक्षण संस्था, फेमस शिक्षण संस्था आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या देखील संस्थेच्या जवळजवळ 500 ते 450 ते 500, 450 ते आपण म्हणू अजून 100 ॲड करू त्याच्यात, 450 + 100 म्हणजे अशा 550 जवळजवळ जागा या स्वामी शिक्षण संस्थेच्या या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी खुशखबर आहे. 1000 जागा या खाजगी संस्थेच्या विदाऊट इंटरव्ह्यू येणार आहे. अशा भरपूर ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या जागा देखील विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो जरी खाजगी संस्थेच्या जागा जास्त असल्या परंतु आता जास्त संस्था ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार असल्यामुळे आपल्यासाठी खूप आनंदाची ही गोष्ट आहे. तर हे झालं आपल्या रयत शिक्षण संस्था आणि स्वामी शिक्षण संस्थाचं. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाकीच्या जिल्ह्यांचं देखील आपल्याला सांगितलं होतं की कोणत्या जिल्ह्याच्या जागा या जास्त प्रमाणात अपलोड होत आहे. विद्यार्थी मित्रांनो 10 जुलैपर्यंत ही जी मुदत वाढली आहे. आता जागा आपल्याला दिसू लागल्या आहे. आता भरपूर मोठ्या प्रमाणात रोज जागा अपलोड होत आहेत. जे पेंडिंगला होत्या ते त्यांचंसुद्धा मावकडून रोस्टर अपलोड केलं जात आहे, रोस्टर पूर्ण केलं जातं आहे आणि या जागा डायरेक्ट आपल्या ह्या पवित्र पोर्टलला येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो आताच्या हे जे दिवस आहेत ते खूप फास्ट जाणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्या जागा या पवित्र पोर्टलवर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपण प्रत्येकजण वाट बघत आहात की शिक्षक भरतीमध्ये या फेज 1मध्ये किती जागा येतील. सर्वांच्या मनातला हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे की शिक्षक भरतीमध्ये फर्स्ट फेजला किती जागा येतील. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी इम्पॉर्टंट माहिती मिळाली आहे तर आजच्या डेटला म्हणजे आज तारीख आहे 3 जुलै. आजच्या डेटला ज्या पवित्र पोर्टलवर ज्या जागा अपलोड झाल्या आहे त्या जागा अपलोड झाल्या विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 13,000+ जागा ह्या आजच्या घडीला अपलोड झालेल्या आहे. खूप मोठी खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी. 13,000+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती त्यांच्या अपलोड झालेल्या आहे. लवकरच आपल्याला आता खूप महत्त्वाची आणि आनंदाची आपल्याला म्हणतो गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे. येणाऱ्या 10 दिवसात ह्या जागा वाढणार आहे. येणाऱ्या 10 दिवसात ह्या जागा 3 ते 4 हजारनी ह्या जागा वाढणार आहे असे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती मिळते. जर ह्या जागा 3 ते 4 हजारने वाढल्या तर जवळजवळ आपण म्हणू शकतो जर 5,000 जागा वाढल्या तर 18,000ची भरती ही आपली होऊ शकते. आणि पुढं जे 10 जुलैपर्यंत जी मुदत दिली आहे ती मुदत एक्सटेंड होऊन 4-5 दिवस अजून आपल्याला वाढून पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी वाढून मिळतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मुदत वाढली तरी टेन्शन घेऊ नका, कारण जागा ह्या मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जरी कमी येताना दिसत आहे परंतु ज्या खाजगी शिक्षण संस्था यांच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सरकारने एक GR काढला आहे. त्या GRनुसार खाजगी संस्थेच्या प्रत्येकाला पवित्र पोर्टलवर प्रत्येक संस्थेला जागा देणं अनिवार्य आहे. जर त्यांनी जागा दिल्या नाही तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई हे शासन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट ही आपल्यासाठी आहे की ह्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 13,000+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही तयार राहा प्रेफरन्स देण्यासाठी, कारण जागा जरी 20,000 जरी जागा अपलोड झाल्या परंतु तुम्ही स्मार्टली प्रेफरन्स दिले नाही तर तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये मुकवा या संधीचं सोनं जर करायचं असेल तर प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित द्यावा लागेल. जर तुम्ही प्रेफरन्स देणं चुकवलं तर 100% तुमचा नंबर ह्या शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही. मग तुम्हाला मार्क कितीही असो. तर विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स कशी द्यायची हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा. जर व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला कृपया चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तो व्हिडिओ प्रेफरन्स कसे द्यायचे तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. भले तुम्हाला 110 मार्क असो, 100 असो, 80-90 मार्क असो, तुम्ही प्रेफरन्स कसे देणार त्यावर देखील तुमचा शिक्षक भरतीमधलं जे भविष्य आहे ते अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आज आपण माझ्या चॅनलवर बनवला आहे. कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. बेलचं जे बटन आहे ते ऑल ओव्हर नोटिफिकेशन त्याची सेट करा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आपला जो येतो तो व्हिडिओ हा शिक्षक भरतीसाठी जे व्हिडिओ असतात ते खूप महत्त्वाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो कृपया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही गुड न्यूज आपल्या मित्रांपर्यंत देखील पाठवा की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जवळजवळ 13,000 जागा, 12 ते 13,000 जागा ह्या आत्तापर्यंत अपलोड झाल्या आहे. निश्चितच याच्यामध्ये खाजगी शिक्षण संस्थेच्या जास्त जागा अपलोड झाल्या आहे.
आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामध्ये थोड्या कमी प्रमाणात जागा अपलोड झाल्या आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अजून जर 10-15 दिवस मुदतवाढ जर आपल्याला मिळाली, आणि ती मिळणारच आहे याच्यात काही शंका नाही, जर मुदतवाढ मिळाली तर नाही म्हणू नका. थोडासा अजून एवढं 1.5 वर्ष आपण वाट बघितली, थोडी अजून 8-10 दिवस वाट बघा. 10-15 दिवसात ह्या जागांचा आकडा खूप वाढेल आणि 100% मेरिट मी तुम्हाला म्हणलं होतो की जर जागा वाढल्या तर मेरिट हे खाली येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडा सब्र करो. सब्र का फल मीठा होता आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून थोडा सब्र करो. येणारं जे आपल्याला फळ मिळणार आहे ते नक्कीच गोड असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपला हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांपर्यंत पाठवा, लिंक शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच या शिक्षक भरतीच्या अपडेट आणि माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.